दोस्तों नमस्कार। मैं ऐसी वीडियो बनाने के लिए बहुत सारी मेहनत कर रहा हूँ। तो प्लीज़ प्लीज़ मेरे इस चैनल को सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा ताकि मैं आपके लिए अच्छी अच्छी वीडियो ला सकूँ। ठीक है, प्लीज़।
नेसली होती. तिचे व्यक्तिमत्व तर पहा, मी काय सांगू. मला तर वाटत होते आताच त्यांना जोरजोराने हसवावे म्हणून. पण काय सांगू मित्रांनो, अशी काय कथा झाली की त्याच्यामागे खूप मोठी गोष्ट आहे. मी माझ्या मनावर कंट्रोल केला आणि तिला गुड मॉर्निंग म्हणालो. तिने मला बसायला सांगितले आणि किचनमध्ये जाऊ लागलो. मित्रांनो, मी काय सांगू, तिची पाठमोरी भाग पाहून तर माझा पुरुषार्थ शांत काही बसतच नव्हता. ती चहा घेऊन आली आणि मला चहा देऊन माझ्याजवळ सोफ्यावर येऊन बसली. मग आम्ही असेच बोलू लागलो. आणि मग चहा पिल्यावर तिने TV चालू केला. तेव्हा TV वर चांगले रोमॅन्टिक गाणे येत होते. आम्ही दोघे खूप मोकळेपणाने बोलत होतो. आम्ही एकमेकांमध्ये खूपच मिसळलो होतो. तेव्हा मला अचानक मॅडमने विचारले की तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का रे? मी तर तिच्या तोंडून हे ऐकून चकितच झालो. ती मला अशी बोलत होती जसे की आज मी काय सांगू. मी लगेच तिला म्हणालो की नाही मॅडम. तर ती मला म्हणाली, का रे, असं लाजू नकोस. मी तुझी मॅडम नाही, हे माझं घर आहे. मला एक फ्रेंडच समजून सांग. मग मी तिला हिम्मत करून म्हणालो की खरंच मॅडम, माझी कोणी गर्लफ्रेंड नाही, कारण मला आजपर्यंत तुमच्यासारखी सुंदर मुलगी भेटलीच नाही. ती माझे बोलणे ऐकून हसू लागली आणि मला म्हणाली की खोडकर आहेस रे मुला तू, माझी छेड काढतोस. मित्रांनो, मला तर आता चान्सच मिळाला होता आणि मी त्या दिवशी तिला आठवून 3 वेळा हतबल केलं आणि मी तिला कसे पण करून अनुभवत होतो. मग त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये सुट्ट्या होत्या आणि मी मनातच ठरवले होते की काही करून तिला मी सुंदर वेळेचा अनुभव देईन म्हणून. त्यावेळेस तिचा नवरा आणि सासू पण काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. हे समजल्यावर मी तिला अनुभवाचा विचार करू लागलो. मी मॅडमच्या घराजवळ गेलो आणि बेल वाजवली. मग तिने हळूच दरवाजा उघडला आणि मला आत यायला सांगितले. मग तिने मला विचारले की आता कसे येणे केले? तर मी म्हणालो, असंच मी घरात एकटाच बसून बोर झालो होतो ना, आणि म्हणून मी विचार केला की चला काही वेळ आपल्या आवडत्या मॅडमजवळ जाऊन बसूयात म्हणून. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्यासाठी काय करते, छान असा ज्यूस घेऊन येते. आणि मग ती किचनमध्ये निघून गेली आणि आता तर मला राहतच नव्हते. काही वेळाने ती ज्यूस घेऊनच आली आणि तिने मला ग्लास दिला. मी तिला विचारले की तुमची सासू दिसत नाही आज? तर ती मला म्हणाली की ती आणि माझा नवरा गावाला गेले आहेत म्हणून. आणि हे ऐकून तर मी आता खूपच आनंदी झालो होतो. मग काय केलं, मी माझा मोबाईल काढला आणि मॅडमच्या टेलिफोनवर कॉल केला. ती फोन उचलल्यावर निघून गेली. मी तेव्हाच तिच्या ग्लासमध्ये एक छान अशी सेक्सची गोळी टाकून दिली आणि मी पण एक गोळी खाऊन टाकली. मग काय, मी कॉलच कट केला आणि मॅडम परत येऊन बसली. मग आम्ही दोघांनी पण ज्यूस पिले आणि आम्ही बोलू लागलो. मी तिला विचारले की मॅडम, मी TV पाहू का? आणि ती म्हणाली, हो बघ ना. आणि तिने मला TVचा रिमोट आणून दिला आणि मी चालू करून फिल्म लावली. त्यात एक किस्सा दिल ना दिया ते गाणं चालू होतं आणि अचानक त्यात एक हुड गाणे चालू झाले आणि मॅडमवर गोळीची नशा हळूहळू चढू लागली आणि मला पण आता कंट्रोल करणे अवघड झाले होते आणि मी तिच्यावर तुटूनच पडलो. तेव्हा मॅडमने माझा एक हात पकडला आणि मला ओढून त्यांनी सोफ्यावरच बसवले आणि तिने माझी मान दाबली आणि मला म्हणाली, काय आहे, तुला खूप हसू येत आहे का रे? आता मॅडमचे व्यक्तिमत्व माझ्या जातीलाच घासले. मी थोडासा मागे पुढे सरकलो तर मॅडम त्याच्यावर जाऊन बसली. तिने परत माझी मान दाबली आणि म्हणाली की जास्त हसू नको. आणि यावेळी तिचे व्यक्तिमत्व पूर्ण माझ्या छातीला चिटकले आणि माझा पुरुषार्थ एकदमच उठून बसला आणि माझी तर नजर फक्त मॅडमच्या त्या व्यक्तिमत्वावरच ठाम बसून बसली होती. तर ती उठू लागली आणि मी तिच्या गालावर एक पापी करून टाकली आणि ती आता थोडीशी लाजली. मग हसून मला पापी करू लागली आणि ती सोफ्यावर माझ्या येऊन झोपलीच. तिने माझ्या गालावर पप्पी घेताच माझ्या अंगामध्ये वीज अधिकच सळसळू लागली. आता तर अमृता मॅडम आता पूर्णपणे माझ्या नियंत्रणात होत्या आणि औषधाच्या त्या नशेमुळे त्यांचा संकोच कुठेही पळून गेला होता. सोफ्यावर त्या माझ्या अंगावर झोपलेल्या असताना त्यांच्या शरीराचा स्पर्श मला वेड लावत होता. मी हळूच माझा हात त्यांच्या टिंबटिंबावर नेला आणि त्यांना स्वतःकडे ओढलं. त्या हळूच आणि त्यांनी आपली पातळ अशी लाल झाली. थोडी सावरण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना रोखलं. मी त्यांच्या कानाजवळ जाऊन हळूच फुंकार मारली आणि म्हणालो, मॅडम, आज तुम्ही फक्त माझी अमृता आहात. हे ऐकताच तर त्यांचे डोळे
गत्त असे लाल जर झाले. त्यांनी मानेत आपला चेहरा लपवला. त्यांच्या श्वासाचा वेग आणखीनच वाढला होता. मी हळूहळू त्यांचे सगळे हुकच काढून टाकले होते. माझ्या हातांचा स्पर्श होताच एक दीर्घ सुस्कारा त्यांनी सोडला. बाहेर पावसाचा गडगडाट चालू होता.